आई किचन मध्ये नमस्ते। आजची रेसिपी आहे मुगाचा भात। तो आपल्या रात्रीच्या जेवणात साधा आणि सोपा एकदम 10 मिनिटात होईल असं। तर इथं मूग भिजवलेले आहेत 1 वाटी। हे घरच्या घरीच यांना मोहर आणलेले आहेत। अर्धी चमची मोहरी टाकायची। मोहरी छान अशी तडतड झाली पाहिजे आणि खमंग असा वास आला पाहिजे। जिरं टाकायचं अर्धी चमचा। इथे कढीपत्त्याची पानं टाकायची आणि इथे कांदा घेतलेला आहे तो पण टाकायचा। कांदा इथे गोल्डन कलर करून घ्यायचा। आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा। आणि मुगाला मोहर कसे आणायचे हे माझ्या चॅनलवर भरपूर अशा रेसिपी आहेत, तर तुम्ही बघत जा। आणि कांद्याला जास्त जालायचं नाही, फक्त गोल्डन कलर करून घ्यायचा आहे। इथे असा गोल्डन कलर झालेला आहे। तर आपण इथे काय करायचं, इथे 1 टोमॅटो कापलेला आहे तो टाकायचा। 2 हिरव्या मिरच्या आहेत त्या टाकायच्या आणि तेलावर परतून घ्यायचं 2 मिनिट। इथे 1 चमचा मीठ टाकायचा। टोमॅटोवर मीठ टाकल्यावर टोमॅटो एकदम सॉफ्ट होतो लवकरच, म्हणून नेहमीच मीठ टोमॅटोवर टाकायचा। इथे अद्रक लसूणची पेस्ट आहे 1 चमचा। एकदम छान अशी मिक्स करून घ्यायची। इथे सुका मसाला टाकायचं। धना पावडर अर्धी चमचा, हल्दी पावडर अर्धी चमचा, लाल मसाला अर्धी चमचा, काश्मीरी लाल अर्धी चमचा आणि काला मसाला 1 चमचा। इथे मिक्स करून घ्यायचं। तेलावर परतायचं छान असं मसाला। इथे तांदूळ टाकून घ्यायचं। इथे मी 1 वाटी भिजवलेलं, एक 10 ते 15 मिनिटं। ते पण असं तेलावर छान परतून घ्यायचं। इथे तेलावर परतलेलं आहे, तर इथे आपण मूग टाकायचं 1 वाटी आहे। हे पण तेलावर परतायचं। खूप टेस्ट छान येतो, 1 नंबर। आणि रात्रीच्या जेवणामध्ये हलका फुलका जेवण असंच खायचं, जास्त स्पायसी नाही खायचा। तर इथे काय करणार आहे, मी पाणी टाकणार आहे जेवढं पाहिजे ते। नेहमीच पाणी कोमट किंवा गरम असं घ्यायचं, म्हणजे तुमचं जेवण भात असेल रस्सा असेल लवकर होतो। इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। इथे आपण कोथिंबीर टाकून घ्यायची आणि याला उकळी आली पाहिजे। इथे छान अशी उकळी आलेली आहे, तर आपण काय करायचं, याच्यावर ढाकण ठेवायचं आणि गॅस एकदम स्लो करायचा। इथे बघा 10 मिनिटात असा छान भात झालेला आहे। मूग आणि भात इथे छान शिजलेला आहे, तर आपण काय करायचं, प्लेटमध्ये काढून घ्यायचं। इथे बघा छान असा शिजलेला आहे, सुट्टा सुट्टा एकदम। तर रात्रीच्या जेवणाला हलका फुलका जेवण असा नेहमीच बनवायचा। तर इथे आपण प्लेटमध्ये राईस काढलेला आहे। इथे बघा आपला मुगाचा भात झालेला आहे, तर त्याच्याबरोबर कांद्याची फोड आणि लिंबाची फोड ठेवायची। आणि इथे हिरवी मिरची कट केलेली आहे आणि फ्राय केलेली आहे। तर
इथे मुगाचा भात झालेला आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात राहा. धन्यवाद.